एका पायाचा रस्ता. तू आला ना तिथे कोण सांभाळ नको. तू किती हरामी आहे, तंद्री आहे. नाही अरे मी याचे पटकरून इथे ना घरातला नाही, घरातला बाळा नको, तू येऊ नको. मी याचे पट करून येते. हे मुलगा खूप आला अन्नाडी आहे, याला न्यायलाच लागेल. शी आई बाप्पा आली. हा पोराने ना मला हैराण करून टाकला. हा बघ याच्या पायाला लागला. आता नेला याला नाही, पायाला लागला. येण्यासारखा करून ना घसरून पडला आणि पायाला लागला. आता काय करणार. ह्याला बी दवाखान्यात नेला आणि मी पण दवाखान्यात जाऊन आली. आता किती त्रास करणार. ते काय झालं, एक स्टोरी आहे. ती तर स्टोरी अशी आहे का आई असते आणि एक मुलगा असते एवढाच. तर तो आई लाकडानं जात असते जंगलामध्ये लाकडा करायला. तर तो मुलगा काय करते, तिच्या मागे लागून जाते. ती आई सांगते नको येऊ बाळा, तरी ती तो नाही ऐकत. तो मागे लागून जाते. ती लाडाने नेते, चल आपल्या बरोबरच नेते मुलाला. पण मुलगा काय करते, जंगलात एका पायाचा रस्ता असते. ती जाताना तो ह्याच्यावर दगड मार, तिथे झाडावर मार, त्या झाडावर मार, तो खेळ असं तो खेळत जाते. आता तो मुलगा शेवट तो खेळतच जाणार ना. असं करता त्याचा पाय घसरते. तर एका खाड्यात त्याचा पाय घुसतात. तर तो पाय त्याचा मुडगळल्यावर आता काय करणार. एवढ्या लांबून याला आणणार कसं मुलाला. 10-12 वर्षाचा मुलगा असते, याला आणणार कसं. आईची तर खूप मोठी फजिती होती. तिथे गाडी घोडा काहीच नाही, जंगलात गेले लाकडा करायला. शेवट ती बिचारी आता पोराला तर आणावंच लागेल. पोराला टेकवत नाही, एवढा त्याचा पाय हे होते. मग ती काय करते, त्याला खांद्यावर असा मारते आणि एवढ्या लांबून बिचारी दमत ती घरी घेऊन येते. दवाखान्यात नेते, डायरेक्ट दवाखान्यात नेते. आणि ती सुद्धा हे झालेली असते. एवढ्या लांबून आणायचा मुलाला म्हणजे काय खायचं काम आहे का. एक तर ती बाई आहे, तर त्याच्यामुळे तिनं आणला. तर ती पण तिथे ॲडमिट झाली दवाखान्यात. पोराला पण ॲडमिट का. पोराच्या पहिल्या पायाचा इलाज केला, पट्टा बिट्टा लावडला आणि ती स्वतः पण ॲडमिट झाली. तर कुठे आपण जात असेल तर अशा कुठल्या कार्यक्रमाला जात असेल तर मुलांना नेलं तर काय नाही. किंवा कुठे लग्न असला, बड्डे असला, कुठेही असला आणि आपण स्वतः असलो तर आपण नेऊ शकता. पण अशा कामाला नेऊ नका. आईवडिलांना सांगते का जिथे आपण कामाला गेलेलो आहे, आपण काम करायला गेलेलो आहे, त्या कामाच्या ठिकाणी मुलांना नेऊ नका. काम तर होणार नाही आपला, पण आपल्याला एवढी नुकसान होईल का पोराला बी सांभाळायचं का ते काम करायचं. अशी पोरं काय ती खालत जात असतात. त्यांचा काय हे नाही, दोष नाही, त्यांची वयच असते खेळायची. त्याच्यामुळे अशा ठिकाणी नेऊच नका मुलांना का जिथे आपण काम करायला गेलो आणि ते कामामध्ये आपण मुलांना न्यायचं. ते चांगलं नाही मिळत. मुलांना घरीच राहू द्या. कोण असेल आपले नातेवाईक, मुलगी असेल किंवा बहीण असेल, दिराणी असेल, भावलानी असेल, तिथे ठेवून जा त्याला. तो तिथे सुरक्षित राहील. पण बरोबर नका ठेवू. एवढं सांगून माझी गोष्ट मी संपवते. नमस्कार.